नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे विदर्भातील खास सावजी चिकन। सगळ्यात आधी मी तुम्हाला सावजी मसाला पण सांगणार आहे कसा बनवायचा आणि त्यानंतर छोटे-छोटे टिप्स पण देणार आहे। मी तुम्हाला आधीच सांगते की ह्या भाजीमध्ये चिकनच्या भाजीमध्ये थोडं तेल जास्त असतं। सावजीमध्ये तेल जास्त वापरतात पण मी तरी पण कमी वापरलं आहे। तर भरपूर लोक कमेंट करतात की तेल तुम्ही जास्त वापरता, त्यांच्यासाठीच मी सांगते की मी विदर्भा साइडमधले जे जेवण बनतं त्याच्यामध्ये तरी मेन असते आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्ती असतं। तर चला लवकरात लवकर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी मी एक पॅन घेतला आणि सावजी मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी बघा इथे लाल सुक्या मिरच्या, चणा डाळ, कस्तुरी मेथी घेतली आहे, जीरा, शहाजीरा घेतला आहे, सोप, बडीशेप घेतली आहे, भाजलेले तांदूळ आहे थोडेसे, दालचिनी, चक्रफूल, त्यानंतर इथे लवंग, विलायची आणि धणे घेतले आहे, अख्खे धणे घेतले, कस्तुरी मेथी आणि जायफळचा एक तुकडा पण आहे छोटासा, तो पण मी घेतला इथे। मसाले तुम्ही सगळे जे पण गरम मसाले असतात सगळं आपण वापरू शकतो इथे। तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीने घेऊ शकता, कमी जास्त करू शकता, पण मसाले ह्याच्यामध्ये आपण हेच मसाले टाकायचे, बाहेरचा दुसरा कुठला मसाला ह्या भाजीमध्ये पडत नसतो। सगळ्यात आधी चणा डाळ मी टाकते कारण की चणा डाळ ही कच्ची आहे, चणा डाळ कशी भाजलेली नाही आहे, ही भाजून पण तुम्ही ठेवू शकता। तांदूळ माझ्याकडे भाजून मी ठेवलेले असते तेच मी इथे टाकले, तांदूळ मी भाजून आधीच ठेवले। तर इथे मोठीवाली इलायची टाकली आहे, छोटी इलायची आणि आपलं हे टाकलं आहे दालचिनी वगैरे, कसुरी मेथी आहे आणि जे पण मसाले सगळे आपण याच्यामध्ये टाकूया एक एक करून। आधी हेच ठेवायचं, यांनाच भाजून घेऊया, बाकीचे मसाले आपल्याला नंतर टाकायचे नाहीतर ते करपून जाणार। याच्यानंतर ही खसखस घेतली आहे, अर्धा चम्मच खसखस टाकली याच्यामध्ये। याला आपण एकदम मीडियम गॅस ठेवायचा आणि थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तेजपत्ता टाकला आहे आणि हे पण आपलं मिरच्या टाकून घेतल्या यामध्ये लालवाल्या। तर यामध्ये लाल मसाला जो आपण घरगुती असतो तो पण मी इथे आपण नाही वापरला ना तरी चालतो, कारण की सगळे मसाले आपल्याला एकदम तयार करायचे, साठवणीचे मसाले कुठलेच वापरायचे नाही आहे। तर याला आपण हलकंसं एकदम सुगंध येतो ना थोडासा, तेव्हापर्यंत आपण याला एकदम रोस्ट करूया कमी गॅसमध्ये। त्यानंतर याला थंड करून मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। तर आपल्याला आधी हे वाटून घ्यायचे सुके मसाले, तर मिक्सीमध्ये मी वाटून घेते आणि वाटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पण। हे बघा आपण वाटून घेतले, मसाला आपला छान वाटून घेतला आहे। असाच तुम्ही वाटवा, थोडासा म्हणजे एकदम बारीक पण करू नका आणि एकदम मोठा पण ठेवू नका, ह्याच पद्धतीमध्ये तुम्ही मसाला तयार करून घ्या। आणि आपण हा मसाला साईडला ठेवला आहे। त्यानंतर मी इथे सुकं खोबरं, कांदे वगैरे घेतले, सुकं खोबरं आणि कांदा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे, ओली कोथिंबीर आहे इथे, आपण याला हे करून घेऊया, लसूण अद्रक पण टाकू शकतो आपण, लसूण अद्रक पण टाकलेलं आहे, ते तुम्हाला दिसलं नाही आहे, थोडं साईडला झालं आहे म्हणून लसूण अद्रक, ओलं खोबरं पण टाकलं आहे आणि ओली कोथिंबीर। त्यानंतर एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल घेतलं आहे। तेल बघा मी तुम्हाला आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं आहे की तेलाचं प्रमाण सावजीमध्ये भरपूर असतं, तेलाशिवाय विदर्भामध्ये भाजी बनत नाही, तेल भरपूर वापरतात। तर जो मसाला आपण वाटून घेतला होता ना ओला मसाला, तो वाला आपण ह्या पॅनमध्ये टाकला आहे तेलामध्ये। याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि चिकनची भाजी टेस्टी करण्यासाठी सगळ्यात मोठी टिप्स हेच आहे की मसाला आपल्याला एकदम स्लो गॅसवर एकदम चांगला आपल्याला करायचा आहे, तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। त्यानंतर बघा हे जो मसाला टाकतो ना सुखा मसाला, जो भाजला होता आपण भाजून वाटला होता, तो वाला सुखा मसाला मी याच्यामध्ये टाकला आहे। याला मिक्स करून घ्या आणि थोडासा मसाला आपल्याला ठेवायचा आहे, साईडला काढून ठेवायचा आहे, त्याला नंतर सांगते काय करायचं आहे। तर याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खूप सुंदर सुगंध सुटला आहे, खूपच छान आपलं सावजी बनणार आहे, मसाले एकदम आपले परफेक्ट झाले याच्यामध्ये। तर याला व्यवस्थित आपण भाजून घेतलं आहे। तर मीठ टाकते, मीठ टाकल्याने काय होतं ना लवकरच तेल सोडणार मसाला आणि लवकर होणार, म्हणून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते मी मसाल्यामध्ये आणि याला पण व्यवस्थित फिरून घेते। आणि गॅस आपला स्लोच ठेवायचा आहे, गॅस तुम्ही फास्ट केला तर हे जळू पण शकतो मसाला। बघा थोडं थोडं तेल सोडणं चालू केलं आहे। तर याला ना 5 मिनटं आपण ढाकून ठेवूया, 5 मिनटामध्ये होणार हे, तेव्हापर्यंत आपण दुसरा प्रोसेस करूया। एक आपण घेतली आहे इथे कढई, कढईमध्ये मी तेल टाकले, तेल इथे आपल्याला थोडंच घ्यायचं आहे,
थोडंसंच टाकूया आपण तेल आपण व्यवस्थित गरम करूया. गरम करून थंड करून घ्यायचं आहे, कारण की हे मी ना मोहरीचं तेल वापरलं आहे म्हणून. आणि याच्यामध्ये 1 चम्मच मी टाकलं आहे लसूण अद्रकचं पेस्ट. 1च चम्मच टाकलं आहे, जास्त नाही टाकलं आहे, कारण की मसाले आपले आधीच तिकडे मसाल्यांमध्ये आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी. गॅस लो ठेवणार आहे. गॅस लो करून भाजून घेऊया. थोडीशी टाकली ओली कोथिंबीर याच्यामध्ये मी. ओली कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मसाला टाकूया. जो मसाला आपण वाटला होता ना स्टार्टिंगला, तो थोडासा ठेवला होता मी, तो याच्यामध्ये टाकला आहे. याला पण व्यवस्थित आपण भाजून घेऊया असं छान एकदम. गॅस लो ठेवून बघा व्यवस्थित एकदम आलं आहे ना, असे बडबड बडबड बुडबुडे आले वरतं, म्हणजे झालं. ते चिकन आहे धुतलेलं. 1 किलो चिकन आहे. 1 किलो घेतलं आहे मी चिकन. त्याला आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करूया. गॅस ना आता आपल्याला मोठा करायचा आहे. जेव्हा चिकन टाकतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि याला आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. तर थोडंसं मी मीठ टाकते, थोडंसंच टाकायचं आहे, कारण की चिकनला पण थोडंसं मीठ लागावं, मसाला लागावं, म्हणून ह्या पद्धतीने चिकन आपण भाजून घेऊया. आणखी कोणी वेगळ्या प्रकारचे पण बनवतात. सगळ्यांचा प्रकार वेगवेगळा असतो बनवायचा. मसाला मात्र एकच असतो. सावजीचा मसाला एक, बनवायचे प्रकार अनेक आहे. तर माझी पद्धत आहे ती, माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यानंतर हळद घेतली आहे. हळद टाकून घेऊया चिकनवर. आणि हे बघा, हे काश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त मी कलरसाठी टाकते इथे. आणि थोडंसं टाकलं आहे, तिखट जास्त नाही टाकलं आहे मी. बाकी आपल्याला त्या मिरच्या घेतल्या असे लालवाल्या, त्या तिखट आहे म्हणून इथे मी मसाला नाही वापरला आहे. याला पण व्यवस्थित मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला चिकनला छानपैकी. याच्यामध्येच ना 50-60% चिकन शिजून जातं भाजण्यामध्येच. तर हे बघा, इकडे मसाला आपण ठेवला होता. आता किती व्हिडिओमध्ये एडिटिंग करून मला दाखवावं लागतं असं, पण मसाला 5 मिनटामध्येच एकदम व्यवस्थित झाला येतो. जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. चिकन दुसऱ्या गॅसवर ठेवून मी तिकडे भाजून घेतलं होतं. तर मसाला आपला रेडी आहे इथे. याच्यामध्ये टाकूया थोडीशी ओली कोथिंबीर टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया. तेल साईडला सोडतो आहे म्हणजे मसाला छान झाला आहे खरपूस एकदम. मसालाच मेन आहे. एकदम मसाला तुम्ही व्यवस्थित भाजला ना, की कुठली पण भाजी असो, मसाला व्यवस्थित भाजण्यामध्येच आहे, तेव्हाच भाजी टेस्टी होते. तर ते चिकन जे होतं कढईमध्ये, त्या कढईमध्ये हा मसाला मी टाकून दिला आहे. पॅनमधला मसाला टाकला आहे भाजलेला. याला आपण व्यवस्थित मिक्स करूया. 50-60% तर चिकन आपलं शिजलेलंच आहे. आता ह्या वेळेस आपल्याला वापरायचे गरम पाणी. हे बघा, मी गरम पाणी टाकलं आहे, उकळ आलेलं. थंड पाणी वापरायचे नाही, ही चूक तुम्ही करू नका. आणि गरम पाणीच वापरायचं. ही पण एक टिप्स आहे, ही लक्षात ठेवा. एक टिप्स आहे की मसाला व्यवस्थित आपल्याला भाजायचा आहे, आणि दुसरी आहे की आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. त्यानंतर पाणी टाकलं आणि पाणी तुम्ही तुमच्या याने टाका, तुम्हाला जास्त टाकायचं आहे, कमी टाकायचं आहे, कसं टाकायचं आहे. त्यानंतर मी याला 10 मिनटं सोडलं आहे, एकदम गॅस लो करून. हे बघा, आरामात शिजतं आहे ते. याला मी आणखी झाकून देते. तुम्हाला दाखवले की 10 मिनटे आपण याला शिजवणार आहे म्हणून. यानंतर ज्वारीची मी बनवली आहे गरमागरम भाकरी. सावजीबरोबर ज्वारी भाकरी एकदम खूपच छान लागते. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. ट्राय करणार ना तुम्ही, नक्की कमेंट करून मला सांगणार की खरंच सावजीसोबत ज्वारी भाकरी खूप मस्त. आमच्याकडे विदर्भामध्ये ज्वारी भाकरी जास्तीत जास्त मटन चिकन सोबत खाल्ली जाते. त्यानंतर बघा, आपलं सावजीवाला चिकन एकदम रेडी आहे. साईडने एकदम तेल सोडलं आहे, म्हणजे मसाला एकदम परफेक्ट आपला शिजला आहे आणि चिकन पण शिजलं आहे. हे बघा, तरी सोडली आहे वरती. आणखी तुम्हाला एक वेळा सांगते मी की सावजीमध्ये तेल जास्त वापरलं जातं. कमेंट येतात असे की तुम्ही तेल जास्त वापरलं आहे म्हणून. मी याच्या आधी डाळभाजीची रेसिपी टाकली आहे, त्यामध्ये तुम्ही खूपच कमी तेल वापरले आहे, तरी त्यामध्ये मला कमेंट आलं आहे की तुम्ही तेल जास्त वापरता म्हणून. पण तुम्हाला सांगते की विदर्भ साईडमध्ये तेल जास्त वापरलं जातं. लग्नात वगैरे पण तुम्ही बघू शकता, तरी खूप असते तेलाचीवर. तेलाशिवाय भाजी तिकडे कोणीच खात नाही. आमच्या भागामध्ये तेल जास्त वापरलं जातं. आपली ताट एकदम जेवणाचं ताट रेडी आहे. ज्वारीची भाकरी, भात आणि सलाद. संडे स्पेशल तुम्ही ही वाली रेसिपी नक्की एक वेळा ट्राय करा आणि नक्की घरामध्ये सगळ्यांना जेवायला द्या. नक्की तुमची तारीफ करणार. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटूया. बाय.